मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजपाचे नेते प्रसाद लाड आज आंतरवाली सराडी येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि त्या भेटीत नेमकं काय होतं यापूर्वी जे ते आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला होता, आज आपण मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहे। मनोज दादांनी इशारा दिल्यानंतर प्रसारमाध्यमामध्ये मीही काही गोष्टी त्यांच्याशी बोललो होतो, ज्यामध्ये माझी प्रमुख भूमिका होती की त्यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती टीका करू नये, किंबहुना त्यांनी केलेल्या कामाची देखील गणना ही जनतेसमोर ठेवावी। त्यानंतर माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी प्रसारमाध्यमातून प्रसाद लाड जर मराठा बांधव म्हणून मला भेटायला आले तर मला निश्चितपणे आवडेल ही भूमिका मांडली आणि त्यांनी 23 तारखेपर्यंत प्रसाद लाड यांनी मला भेटायला यावं आणि मी प्रसारमाध्यमात आपल्या माध्यमातून TV9च्या माध्यमातून जे मांडलं की किती कामं सरकारने केली, मराठा समाजासाठी 4 वर्षात काय काय केलं, 2017 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, याला प्रतिसाद म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं। आणि आज मला वाटतं की मनोजदादाच्या अख्ख्या आंदोलनामध्ये त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला निमंत्रित केलं नव्हतं, पण एक मराठा समाजाचा भाऊ म्हणून मला निमंत्रित केलं। ते म्हणाले की आम्ही त्याला आमचा समाज बांधव म्हणून आम्ही त्याला निमंत्रित करतो, आमचे प्रश्न जर ते समजून घेणार असतील तर आम्ही समजायला तयार आहे। आज मी इथे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी इथे आलो आहे, एक मराठा समाजाचा बांधव म्हणून मी इथे आलो आहे। कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडतो आहे किंवा कुठल्या गोष्टीची अपेक्षा मनोजदादाची होती आणि ती पूर्ण होत नाही, याच्यावरती मी आज त्यांच्याशी चर्चा करायला आलो आहे। निश्चितपणे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता, मराठा समाजाचा बांधव म्हणून मी त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन। आज मी इथे त्यांच्याकडे जात असताना भाजपाचा आमदार नेता म्हणून जाणार नाही आहे, तर एक मराठा समाजाचा कार्यकर्ता बांधव म्हणून मी त्यांच्याकडे जाणार आहे। दादांची भूमिका समजून घेणार आहे, दादांना काही गोष्टी सरकारने केल्या आहेत त्या दाखवणार आहेत। मी अनेक 100 पानाचे कागदपत्र देखील आणले, ते देखील त्यांना देणार आहे। समाजाच्या मुलांसाठी साहेबांनी काय केलं, सरकारने काय केलं, माननीय एकनाथ शिंदेंनी काय केलं, माननीय देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आणि काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलं नाही, हे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला फक्त देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले जातात। का आरोप केले जातात, तर मराठा नाही म्हणून केले जातात का, तर ही भूमिका देखील मला खोडून काढायची। त्यामुळे आज मी दादांबरोबर एक मराठा बांधव म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून चर्चा करीन, माझी भूमिका त्यांच्याकडे मांडीन, त्यांचे प्रश्न मी समजून घेईन। निश्चितपणे उपसमितीपर्यंत, सरकारपर्यंत जाऊन ते प्रश्न कसे सोडवता येतील याच्यावर देखील चर्चा करीन आणि पुढची गोष्ट जी आहे ती दादांशी चर्चा केल्यानंतर मी आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडेन। आज मुख्यमंत्र्यांचा जरांगे पाटलासाठी काय संदेश आहे नेमका? मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचा प्रश्नच येत नाही। दादांनी आज मला बोलवलं आहे, दादांचं आव्हान जर आपण पाहिलं असेल, आपणच TV वरनं ते दाखवलं की प्रसाद लाड जर आमच्याकडे येत असतील तर एक मराठा बांधव म्हणून आम्ही त्याचं स्वागत करू। आज प्रसाद लाड एक बांधव म्हणून त्यांच्याकडे जातो, एक समाजाचा, एक प्रतिष्ठित समाजातला व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे जातो आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे जातो आहे, त्याच्यापेक्षा मोठा मी मराठा म्हणून त्यांच्याकडे जातो आहे। मुख्यमंत्र्यांचा कुठलाही संदेश घेऊन मी जात नाही आहे, दादांचा संदेश घेऊन मी सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे माझी भूमिका फार स्पष्ट आहे। मी आज एक बांधव म्हणून दादांना भेटेन, दादांचे प्रश्न समजून घेईन, दादांना ज्या काही गोष्टींचा फीडबॅक नाही आहे, ज्या गोष्टी दादांपर्यंत पोचल्या नाही आहेत ते पोचवण्याचा प्रयत्न करीन आणि कुठेतरी एक कम्युनिकेशन गॅप आहे, तो कम्युनिकेशन गॅप दूर करण्यासाठी निश्चितपणे माझी मदत होईल याचं मला खात्री आहे। आपण बघतोय जरांगे पाटलांनी अनेक आंदोलन केले, मुंबईच्या वेशीहून वापस आले, मुंबईत आंदोलन केले, पण ते असं म्हणतात की हैदराबाद गॅजेटचा काही फायदा झाला नाही, मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे सरसकट संपूर्ण मागे घेण्यात यावं, तसं सुद्धा झालं नाही। मला वाटतं की काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत असतात। दादांच्या काय मागण्या आहेत हे त्यांनी माझ्याशी फोनवरती बोललेले नाहीत, त्यामुळे आता मी गेल्यानंतर 1 तासाभरात त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही 8-10 मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्णत्वास का नाही गेल्या हे माझ्याशी ते बोलल्यानंतर मी त्यांच्याशी बोलीन। काही गोष्टीचा अभ्यास मी देखील करून आलो आहे। मला वाटतं की एकदा दादांशी चर्चा व्हावी आणि त्याच्यानंतर मी आपल्यासमोर बोलावं हे उचित राहील। पण असं का होतं की जरांगे पाटील जेव्हा आंदोलनाचा इशारा देतात, उपोषणाचा इशारा देतात, तेव्हा सरकार काहीतरी घोषणा करतं, नाही एखाद्या महामंडळाला निधी जाहीर करतं, काल जे आहे 150 कोटी रुपयाचा निधी। बघा, महामंडळावर निधी जाहीर करण्याचा प्रश्नच नाही आहे। ज्या मराठा समाजाच्या मुलांना कर्ज दिली गेली होती त्याचा व्याज परतावा होता, तो दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी दिला जातो, तो रुटीन प्रोसेसमध्ये काल दिला गेला 150 कोटीचा। आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे। सरकारने हे पैसे दिले, सरकारने का दिले हे विचारण्यापेक्षा सरकारने दिले याचं आपण स्वागत करायला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की मी
दादांची बोलीन, दादांचे प्रश्न समजून घेईन आणि त्याच्यानंतर आपल्याशी परत एकदा बोलीन. शेवटचा प्रश्न विचारतोय, मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण होऊ नये, त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये म्हणून आज आपण काही विशेष प्रयत्न करणार आहात का आणि ते तुमची शिष्टाई फळाला येईल का? प्रयत्न करीन. त्यांनी मला भाऊ म्हटलं आहे, त्यामुळे मी त्यांना भाऊ म्हणतो आणि नेहमी मी जेव्हाही त्यांच्याबरोबर त्यांच्यावर टीका पण केली तेव्हा मी त्यांना दादा म्हणूनच म्हटले. माझा आणि त्यांचा काही वैयक्तिक वाद नाही किंवा वैयक्तिक आमचं हे नाही आहे, कुठले हेवेदावे नाही आहेत. माझा जो प्रश्न आहे तो समाजाच्या हिताचाच आहे आणि समाजाच्या हितासाठी जे जे करावं लागेल ते मी सांगितलं मी करीन आणि ते दादाबरोबर उभं राहून करीन जे समाजाच्या हिताचं असेल. पण मध्यंतरी जे आहे ते जोरदार चकमक तुमच्या शाब्दिक होताना पाहत मिळत होते आपल्याला. माझी चकमक एकाच विषयावरती होती. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे या समाजासाठी केलं, किंबहुना हे आरक्षण मिळवण्यासाठी केलं, ते कुठल्याही राज्यातल्या 70 वर्षाच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. पार यशवंतराव चव्हाणांपासून सुरू झालेला हा लढा वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, शरद पवार, अनेक मुख्यमंत्री या राज्याचे मराठा होऊन गेले, विलासराव देशमुख, परंतु ते समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. एक ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री होतो काय आणि समाजाला न्याय देतो काय, तर त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्र्यांवरती खालच्या तरावरती जर आरोप होणार असतील, त्यांच्यावर टीका होणार असेल, तर आजही मी तुम्हाला मराठवाड्यात येऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवर टीका झाली तर ते हा प्रसाद लाड सहन करणार नाही. त्याचं उत्तर त्याच भाषेत दिलं जाईल. म्हणजे जरांगे पाटलांनी जर मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर पुन्हा तुम्ही त्यांना तसंच उत्तर देणार? 100% देणार. त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. मी नेहमी सांगतो की देवेंद्र फडणवीसांवरती टीका करू नका, त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करा आणि मी दादांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कामाची स्तुती देखील केली. त्याच्यामुळे केलेल्या कामाची स्तुती केली तर निश्चितपणे दादांच्या मागे समाज बांधव म्हणून, मराठा समाजाचा नेता म्हणून, ज्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं ज्या मनोज दादामुळे, त्याचं मी अभिनंदन करेन. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड होते, जे आज आंतरवाली सराड येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.